नमस्कार, मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ इज सुनीतामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मंडे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता मी इथे पोहे बनवते, कारण थोडंसं कसं असतं आमच्या घरी, म्हणजे मंडे असतो ना, ह्यांचा उपवास असतो मिस्टरांचा. आणि मग मी काय करते, असं काहीतरी रोज सगळंच रोज रोज बनवण्यापेक्षा चपाती भाजी भाजी भाकरी हे डेलीच असतं. मग काहीतरी असं शॉर्टकट बनवते आणि पोटाला पण थोडंसं वेगळं. आणि म्हणून आज पोहे बनवते मी, किंवा वरण भात वगैरे असं थोडंसं पचायला हलकं. आणि आपण नाही म्हटलं तरी संडेला थोडंसं हेवी खाणं होतंच. त्याच्यामुळे मग मंडेला काय करते, मी त्यांना उपवासाचं बनवून देते. आणि आम्हाला असं म्हणजे आता तर सासरे आहे, पण आम्हाला दोघांना काहीतरी असं लाईट लाईट बनवते, कारण पोटाला पण थोडंसं विश्रांती पाहिजे. सतत आपण पोटामध्ये हे करत हेवी खात राहिलो तर मग ते त्रास होतो ना. त्याच्यामुळे मग मी हे असं करत असते. मग आता पोहे बनवणार, दुपारी मग वरण भात वगैरे असं काहीतरी बनवणार, कारण ते पचायला हलका असतं असं मी करते. आणि मग भाजी भाकरी चपाती भाजी सगळंच असतं. आणि हे बघा, आता हे आवळा ज्यूस मी आणले परवा दिवशी. एक तर पहिला पतंजलीचं घेत होते, आणि हा का प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हे मी जवळजवळ 4 वर्ष का 5 वर्ष झाली घेते मी. आणि आता ही शरीराला म्हणजे हॅबिट झालेली आहे. ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम्स असतात ना, मला खूप होते पहिल्यांदा, आणि गॅस धरायचं, ऍसिडिटी व्हायची खाल्ल्यानंतर, आणि जड वाटायचं पोट. मग तेव्हापासून ही मोबाईलवर सर्च करून मी आवळा ज्यूस घ्यायला चालू केला. आणि हे जे आवळा ज्यूस असतो किंवा कोणतेही ज्यूस असतात फळांचे वगैरे, ते कंटिन्युअसली घेत राहायला पाहिजे. त्याचं किती बेनिफिट होतंय आणि काय होतं हे जास्त नाही बघायचं, ते घेत राहिलं ना आपल्याला फरक पडतो. आणि मला खूप फरक पडतो. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण आहे, आणि इम्युनिटी बूस्ट पण होतं म्हणतात ते, आणि अँटीऑक्सिडंट आहे हे. आणि हे खूप गरजेचं आहे, म्हणजे इम्युनिटी बूस्ट किंवा अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीराला गरजेचं आहे. आणि हे मी डेली रोज 10 वाजता असं घेते. सकाळी चहा वगैरे घेते मी, थोडा घेते, जास्त घेत नाही. आणि त्याच्यानंतर 10 सोडून मला ती इच्छाच होती घ्यायची, आता ती हॅबिट झाली मला घ्यायची. आणि मी पतंजलीचं घेत होते, पण ते नव्हतं म्हणून डाबरचं घेतलं आता. आणि हे पण खूप छान आहे डाबरचं. आणि हे बघा, आता मस्त पोहे तयार झाले. जे काय आहे त्याच्यातच बनवलेलं आहे मी पोहे. आणि मला पण आवडतात पोहे, परत माझ्या मुलग्याला पण आवडतात, म्हणजे पप्पांना पण आवडतात, सासऱ्यांना. म्हणून पोहे बनवते असे कधीतरी, रोज रोज नाही बनवत. मीठ टाकलं त्याच्यामध्ये, आणि थोडी साखर टाकेल. एक चमचा साखर टाकली, आणि लिंबू पण टाकायचं आहे याच्यामध्ये. लिंबू त्याच्यामध्ये लिंबू रस घालते. हे बघा, काही चांगलं नाही, पूर्ण हे होतच नाही. हे घेतलं, अशी मस्त आता तयार झाली पोळी. आणि आता कोथिंबीर वगैरे काही नाही आहे, हे आहे एवढंच बनवते असं. हे बघा, पोह्याचे मी सांडगे घालते. पोहे आपले खायचे, पण हे पातळ पोहे आहेत. आणि ह्याच्यामध्ये जिरे पावडर, आणि ही मिरची आणि मीठ एवढंच घालायचं. खूप छान होतात ती. आणि ही अशी घालायला चकल्या. दाखवते.
किती सुंदर झालंय बघा. हे कापले मी त्या माणसाच्या बॉटलवर असतं तसं आहे हे. आज आहे आमरस चपाती आणि जेवणामध्ये त्याच्यासाठी कापले मी. आणि आज आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आमरस चपाती आणि अख्ख्या मसूर असणार आहे आणि राईस. तर हा मेनू असणार आहे. मी आता मिक्सरला लावून घेते. थोडंसं दूध घातलंय, साखर घातली आणि आमरस तयार करते. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ना भरून शिमला मिरची बनवते आहे आणि त्याचा मसाला असा बनवते मी. ह्याच्यामध्ये ना हे बघा, ह्याच्यामध्ये हॅलो, गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आहे ना सकाळीच व्हिडिओ शूट करते आणि हे बघा, आज शिमला मिरची बनवते मी. त्याचा मसाला भरून शिमला मिरची बनवते आहे. आणि हे बघा, शिमला किती छान आहेत, मस्त आहेत अशा. आणि मी काय करते, शिमला मिरची बनवायची असेल तर थोडंसं खोबरं घेते आणि शेंगदाण्याचं कूट आणि ते सगळं मिक्सरला लावून घेते. लसूण ते सगळं मिक्सरला लावून घेते आणि कांदा टाकून ना असा मसाला छान तो परतून घेते तेलावरती आणि तो भरते मी. असं करते मी कायम. हे बघा, किती मस्त असं छान भरून घेतलंय मी हे मसाला. आणि आता काय फक्त फ्राय करून घेईन छान असं. ते तेल टाकलंय ते कढईमध्ये.
आणि झाकण लावून थोडा वेळ असं फ्राय द्यायचं. बघा किती मस्त झाली भाजी. भाजी खूप छान झाली. जास्त काय मी असं पातळ ग्रेव्ही नाही केली, मीडियम ठेवलेली. मस्त अशी नाचण्याची भाकरी, शिमला मिरची, ताक आणि आमटी. बघा किती मस्त झालं.